आपण सी मध्ये जशी ॲडिशन परफॉर्म केली तसं ॲडिशन बरोबर आपण अदर अरिथमॅटिकल ऑपरेटर्स पण यूज करू शकतो, लाईक मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन और सबस्ट्रॅक्शन. तर त्यासाठी आपण आता प्रोग्राम बघूया. यामध्ये मी दोन्हीही हेडर फाइल्स इन्क्लूड केलेत. त्यानंतर व्हॉइड मेन हे फंक्शन घेतलंय. त्यामध्ये मी 3 व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेत, ए, बी आणि सी. त्याचा डेटा टाईप आहे इंटिजर. त्यानंतर प्रिंटएफ आणि स्कॅनएफ हे दोन्ही फंक्शन यूज करून मी युजरकडून ए आणि बी या दोन्ही व्हेरिएबलसाठी व्हॅल्यू घेतल्यात. इथे प्रिंटएफ मध्ये मी \n यूज केलंय. \n हे न्यू लाईनसाठी यूज केलं जातं. त्यानंतर सी मधलं आणखीन एक फंक्शन म्हणजे व्हेरिएबल डिक्लेअर केल्यानंतर जर आपण clr ser हे फंक्शन इन्क्लूड केलं तर आपली आउटपुटची जी स्क्रीन असते ती क्लिअर होते. मीन्स clr ser हे क्लिअर स्क्रीनसाठी यूज करतात. आता इथे मी c = a - b असं टाईप केलंय. मीन्स आपण युजरकडून ज्या 2 व्हॅल्यू घेणार आहे त्याची सबस्ट्रॅक्शन परफॉर्म होईल. आपण प्रोग्राम रन करून बघूया. एंटर फर्स्ट व्हॅल्यू, सपोज इट इज अ 2. एंटर सेकंड व्हॅल्यू, सपोज इट इज अ 1. 2 - 1 = 1. देअरफॉर आपल्याला आउटपुट विंडोवर आन्सर 1 दिसेल. सपोज मला मल्टिप्लिकेशन परफॉर्म करायची आहे तर मी फक्त सबस्ट्रॅक्शन ऑपरेटरच्या जागी मल्टिप्लिकेशनचा ऑपरेटर टाईप करणार. आता आपण प्रोग्राम रन करून बघूया. एंटर फर्स्ट व्हॅल्यू, सपोज इट इज अ 2. एंटर सेकंड व्हॅल्यू, सपोज इट इज अ 2. आन्सर = 4. 2 × 2 = 4 हे आन्सर आपल्याला आउटपुट विंडोवर डिस्प्ले होईल. सपोज मला डिव्हिजन करायची आहे तर मी डिव्हिजन ऑपरेटर ए आणि बी च्या मध्ये टाईप करणार. त्यानंतर प्रोग्राम रन करूया. रन केल्यानंतर एंटर फर्स्ट व्हॅल्यू, सपोज 6. एंटर सेकंड व्हॅल्यू, सपोज 3. आपलं आन्सर येईल 2. 6 ÷ 3 = 2. अशा प्रकारे आपण सी मध्ये कुठलेही अरिथमेटिकल ऑपरेशन्स यूज करू शकतो.